सोलापूर जिल्ह्याच्या राजकीयदृष्ट्या आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज अनेक मातब्बर नेते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मी आता पंढरपूरमधल्या टिळक स्मारक या मैदानावरती आहे. आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके, तसेच भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताई भालके आणि त्यासोबत अनेक मातब्बर राजकीय नेते देखील शिवसेना शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी तुम्ही माझ्या पाठीमागे या ठिकाणी बघू शकताय. खरं तर टिळक स्मारकवरती या मैदानावरती हा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. खरं तर पंढरपूरच्या राजकीयदृष्ट्या हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असणार आहे. हे राजकीय गणित अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि या निर्णयाकडं किंवा या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना तेवढी बळकट आधी होतीच, पण त्यासोबत भगीरथदादा भालके यांची ताकद वाढल्यामुळे ती आणखी बळकट होईल असे देखील अनेक राजकीय नेत्यांकडून त्या ठिकाणी बोललं जातंय. मोठी गर्दी या भागामध्ये होईल अशी चिन्ह या ठिकाणी दिसतात. खरं तर मंगळवेढचा संपूर्ण भाग असेल, भारत नानावरती प्रेम करणारा किंवा भगीरथदादावरती प्रेम करणारा मंगळवेढचा पूर्ण भाग या ठिकाणी येणार आहे. भारत नाना भालके यांचा बालेकिल्ला हा मंगळवेढा भाग मानला जातोय आणि खरं तर त्या भागातून अनेक लोक आता पंढरपूरच्या दिशेने त्या ठिकाणी यायला लागले आहेत. त्यासोबत संपूर्ण पंढरपूर तालुका असेल. खरं तर भगीरथदादा भालके यांच्या अगदी थोड्याशा मताने या विधानसभेत झालेल्या पराभवानंतर खरं तर पुन्हा एकदा कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि खरं तर त्या कार्यकर्त्यांसाठी अशी जय्यत अशी तयारी या ठिकाणी टिळक स्मारक या मैदानावरती केल्याचं चित्र आपण या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकताय. पंढरपूर तालुक्यातील अनेक मातब्बर नेते मंडळी देखील या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. खरं तर भगीरथदादा भालके यांच्या पक्षप्रवेशावरती अनेक आरोप प्रत्यारोप देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले. खरं तर त्यांच्यासोबत अजून कोण नगरसेवक या भागातले त्यांचे नगरसेवक म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीतले कोणकोणते नगरसेवक या ठिकाणी प्रवेश करणार आहेत हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नेमकं भगीरथदादा या प्रवेशापाठीमागे त्यांचा उद्देश काय हे खरं तर त्यांच्या भाषणातून बोलून दाखवतीलच. त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील भगीरथदादाला कोणतं आश्वासन देणार आहेत का, त्यासोबत काय मोठी काय चर्चा होणार आहे का, त्यांचं भाषण नेमकं काय असणार आहे याच्याकडे देखील आपलं त्या ठिकाणी लक्ष असणार आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाची चर्चा या भागामध्ये ती म्हणजे अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशाची. खरं तर अनिल सावंत हे भैरवनाथ शुगरचे चेअरमन आहेत. खरं तर त्यांचं देखील मोठं राजकीय वलय त्यांनी स्वतः पंढरपूर आणि मंगळवेढा या भागामध्ये सुरू केलं असलं तरी पण त्यांना देखील मानणारा मोठा वर्ग आहे. खरं तर असं देखील बोललं जाते की अनिल सावंत हे आधीपासूनच शिवसेनेचे काम करत होते आणि त्यांनी ऐन संधीचं सोनं करत या ठिकाणी आज भगीरथदादा सोबत त्यांचा देखील मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी पंढरपूरच्या टिळक स्मारकवरती होणार आहे. खरं तर आपलं देखील महाराष्ट्र माझा म्हणून या प्रवेशाकडे लक्ष असणारच आहे. संपूर्ण लाईव्ह अपडेट तुम्हाला आपल्या महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण देतच राहूया. पण तत्पूर्वी हा भगीरथदादा जो पक्षप्रवेश आहे, कारण दादांचे किंवा चर्चा आहे पंढरपूरच्या मतदारसंघामध्ये जे अनेक पक्षप्रवेश झालेत त्यानंतर हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पक्षप्रवेश आहे. खरं तर सत्तेमध्ये येऊन आपल्या पंढरपूरचा विकास केला पाहिजे आणि सत्तेमध्ये आल्याशिवाय विकास होत नाही ही भूमिका भगीरथदादांनी बोलून दाखवल्यानंतर खरं तर हा मोठा पक्षप्रवेश आहे. पंढरपूरचा सगळ्यात महत्त्वाचा असणारा कॅरिडॉरचा देखील महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आजच्या चर्चेत रंगतोय का हे देखील तेवढं बघणं महत्त्वाचं आहे. दादा त्याबद्दल काय भूमिका घेतात हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. खरं तर पंढरपूरमध्ये स्वतःच्या ताकदीवरती मनगटावरती आणि लोकांच्या विश्वासावरती ज्या नगराध्यक्ष निवडून आल्या त्या प्रणिताई भालके त्यांचा देखील हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्या देखील म्हणाले की सत्तेत आल्याशिवाय कामं होणार नाहीत आणि त्यासाठी शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतोय ही चर्चा या भागामध्ये रंगली जाते. खरं तर हा पक्षप्रवेश ऐनवेळी झाला नाही ही खरं तर चर्चा असताना खरं तर हा विषय नगरपालिकेच्या आधीपासूनच सुरू होता अशी देखील मतदारसंघामध्ये काही लोकांमध्ये चर्चा आहे. कारण नगरपालिकेलाच शिंदे गटाने मदत केली होती अशी देखील या पंढरपूरमधून काही लोकांकडून बोललं जाते आणि खरं तर त्याच्याच निमित्तानं हा भव्य असा पक्षप्रवेश शिंदे गटामध्ये या ठिकाणी आपले पंढरपूरचे भगीरथ भालके, तानाजी सावंत आणि सौभाग्यवती नगराध्यक्ष प्रणिता भालके आणि बाकीच्या काही लोकांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. खरं तर आपण देखील वेळोवेळी ह्या प्रवेशाच्या अपडेट, प्रवेशाच्या भाषणं आणि प्रवेशाचे काही ठळक मुद्दे आपण महाराष्ट्र माझावरती लाईव्ह बघायला विसरू नका.